हाय स्टुडंट, आज बघूयात आपण मॅथ्स पेपर सेकंडमधला फर्स्ट चॅप्टर कॉम्प्लेक्स नंबर. बघा आता या कॉम्प्लेक्स नंबरमध्येच 10वीमध्ये तुम्ही वेगवेगळ्या नंबरचा अभ्यास केला आहे, त्याचाच यूज या कॉम्प्लेक्स नंबरमध्ये आहे. तो एक चार्ट बघा, आपण क्लासमध्ये हे सगळं एक्सप्लेन केलेलं आहे मी. कॉम्प्लेक्स नंबरमध्येच त्याच्यामध्ये काय फर्स्ट नंबर येईल रिअल नंबर, त्या रिअल नंबरमध्ये येतील रॅशनल नंबर्स आणि इंटिजर्समध्ये येतील निगेटिव्ह इंटिजर्स, झिरो, नॅचरल नंबर. परत हे झिरो आणि नॅचरल नंबर्समध्ये येईल होल नंबर. तो कॉम्प्लेक्स नंबरमध्येच एक रिअल नंबरच्या फॉर्ममध्ये सांगितलं. नंतर या कॉम्प्लेक्स नंबरमध्येच एक नंबर आहे, तो आहे इमॅजिनरी नंबर. तो इमॅजिनरी नंबर आपण डिनोट करतो आयने. ठीक आहे, हे एक्सप्लेन केलं. त्याच्यानंतर त्यातली फर्स्ट डेफिनेशन काय बघा. फर्स्ट डेफिनेशन इमॅजिनरी नंबर. आता इमॅजिनरी नंबरची डेफिनेशन काय सांगते, ए नंबर ऑफ द फॉर्म. कुठल्या फॉर्ममध्ये नंबर पाहिजे, तो बी इंटू आय. आणि कंडिशन सांगितली वेअर बी बिलॉंग्स टू आर, बी नॉट इज इक्वल टू 0, आय इज इक्वल टू व्हॅल्यू स्क्वेअर रूटमध्ये -1 इज कॉल्ड इमॅजिनरी नंबर. म्हणजे इमॅजिनरी नंबर कसा ओळखणार तुम्ही, तो नंबर कुठल्या फॉर्ममध्ये पाहिजे, बी इंटू आय फॉर्ममध्ये पाहिजे. आणि बी बिलॉंग्स टू आर म्हणजे काय, आर हा रिअल नंबरचा सेट आहे, बी हा एलिमेंट त्यातला आहे, आणि त्या बीची व्हॅल्यू 0 नसणार आहे. आणि आय हा काय सांगितलं, इमॅजिनरी नंबर आहे, त्याची व्हॅल्यू ही फिक्स राहणार आहे, आय इज इक्वल टू व्हॅल्यू स्क्वेअर रूटमध्ये. हे लक्षात ठेवायचं आहे तुम्ही, त्यालाच तुम्ही काय म्हणणार इमॅजिन नंबर. आता एखाद्या एक्झाम्पल्समध्ये इमॅजिन नंबर कसा ओळखणार तुम्ही, कुठल्या फॉर्ममध्ये, थेरीच्या फॉर्ममध्ये जर बघितलं तर बी इंटू आय. ज्या एक्झाम्पल्समध्ये आय बी इंटू आय, आयची जी आयचा कोएफिशियंट म्हणजे तो तुमचा काय असणार आहे, इमॅजिनरी नंबर. आता इथं बी इंटू आय म्हणजे आयचा कोएफिशियंट इथं बी आहे, म्हणजे बी हा काय झाला इथं इमॅजिनरी नंबर. त्या थेरीच्या फॉर्ममध्ये सांगितले, त्या इमॅजिनरी नंबर म्हणजे आयचीच व्हॅल्यू सांगितली, आय इज इक्वल टू स्क्वेअर रूटमध्ये -1. मग एक्झाम्पल दिले 2i 2 डिवाइड बाय 7i -11i. हे सगळे एक्झाम्पल्स कसे झाले, इमॅजिनरी नंबरचे. ठीक आहे, या इमॅजिनरी नंबरच आपण इमॅजिनरी नंबर नंतरच बघणार आहोत कॉम्प्लेक्स नंबर. या कॉम्प्लेक्स नंबरमध्येच इमॅजिनरी नंबरचा यूज आहे. पण त्यासाठी तुम्हाला आधी इमॅजिनरी नंबर म्हणजे काय माहीत असायला पाहिजे. म्हणजे इमॅजिनरी नंबर कुठल्या फॉर्ममध्ये पाहिजे, थेरीच्या फॉर्ममध्ये बी इंटू आय. कसं लक्षात ठेवणार, ज्या एक्झाम्पल टर्ममध्ये आय जी टर्म असेल, जिथं आयची टर्म असेल त्याचा कोएफिशियंट किंवा त्याचा सहगुणक म्हणजे तो काय असणार तुमचा इमॅजिनरी नंबर. मग सेकंड डेफिनेशन कॉम्प्लेक्स नंबर. बघा आता कॉम्प्लेक्स नंबरची डेफिनेशन काय सांगते, ए नंबर ऑफ द फॉर्म. कुठल्या फॉर्ममध्ये नंबर पाहिजे, ए प्लस बी इंटू आय और ए प्लस आय इंटू बी, वेअर ए बी बिलॉंग्स टू आर अँड आय इज इक्वल टू व्हॅल्यू स्क्वेअर रूटमध्ये -1 विथ आय स्क्वेअर इज इक्वल टू -1 इज कॉल्ड कॉम्प्लेक्स नंबर. म्हणजे जो काही तुमचा कॉम्प्लेक्स नंबर आहे कुठल्या फॉर्ममध्ये पाहिजे, ए प्लस बी इंटू आयच्या फॉर्ममध्ये पाहिजे. आता ए प्लस बी इंटू आयच्या फॉर्ममध्ये आता हा एक नंबर आहे माहीत झाला, पण इथं बी इंटू आय हा काय असणार आहे तुमच्या ह्याच्यामधला इमॅजिनरी नंबर हुडकायचा. इमॅजिनरी नंबर कसा हुडकणार तुम्ही, जिथं आय आहे त्याचा सहगुणक किंवा त्याचा कोएफिशियंट आय आहे म्हणजे हा इमॅजिनरी नंबर, त्याचा सहगुणक बी, बी म्हणजे या कॉम्प्लेक्स नंबरमध्ये आपल्याला काय मिळाला, इमॅजिनरी नंबर. कंडिशन सांगितले ए बी बिलॉंग्स टू आर, आर हा रिअल नंबरचा सेट आहे, ए आणि बी त्याच्यातले एलिमेंट असणार आहेत. नंतर आय इज इक्वल टू व्हॅल्यू दिले स्क्वेअर रूटमध्ये -1, हे विथ कंडिशन पुढं आय स्क्वेअर कसं आलं, आय इज इक्वल टू व्हॅल्यू स्क्वेअर रूटमध्ये -1, आयचा स्क्वेअर करा. आणि इथं पण काय आयचा स्क्वेअर केला, नंतर इथं स्क्वेअर रूटचा स्क्वेअर रूट आणि स्क्वेअर गेट कॅन्सल, त्याच्यावर आपल्याला काय मिळतं, आय इज इक्वल टू व्हॅल्यू -1. बघा ते कळत नसेल तर आय इज इक्वल टू व्हॅल्यू स्क्वेअर रूटमध्ये -1, आय स्क्वेअरची व्हॅल्यू काढायची. मी काय केलं मग आयचा स्क्वेअर, नंतर ह्या जी व्हॅल्यू आयची आहे त्याचा स्क्वेअर केला, हे स्क्वेअर रूट स्क्वेअर गेट कॅन्सल, मग त्याच्यावरून आय स्क्वेअर इज इक्वल टू व्हॅल्यू मला काय मिळाली -1. ठीक आहे, अशा कुठल्याही पण व्हॅल्यू काढू शकता. म्हणजे पॉवर आय इज इक्वल टू काय नाही म्हणजे पॉवर 1, त्याची व्हॅल्यू स्क्वेअर रूटमध्ये -1. आय स्क्वेअर म्हणजे आय इज इक्वल टू पॉवर 1 आहे त्यावेळेस व्हॅल्यू काय आली स्क्वेअर रूटमध्ये -1, आणि आय स्क्वेअर असेल त्यावेळेस स्क्वेअर रूट कॅन्सल होतो, आय स्क्वेअरची व्हॅल्यू मिळते -1. आय रेस्ट टू पॉवर 3 पण काढता येतं, पण ते आपण नंतर बघूयात. मग त्याच्यावरून तुम्हाला काय मिळाला, कॉम्प्लेक्स नंबर ए प्लस बी अँड टूच्या फॉर्ममध्ये. ठीक आहे, आता प्रत्येक वेळेस हा कॉम्प्लेक्स नंबर लिहित बसणार नाही आपण, त्याचं नोटेशन आहे बघा, इट इज डिनोटेड बाय झेड. हा दिलेला कॉम्प्लेक्स नंबर तुम्ही कशाने डिनोट करणार, झेडनी. मग दॅट इज तो कॉम्प्लेक्स नंबर काय होईल, झेड इज इक्वल टू ए प्लस बी इंटू आय.
ठीक आहे, हा कॉम्प्लेक्स नंबर झाला z इज इक्वल टू a प्लस बी एन टू आय. मग आता या कॉम्प्लेक्स नंबरमध्ये तुमचा इमॅजिन नंबर कुठला मिळणार, बी. आणि हे कशावर ओळखलं तुम्ही, जिथं आय आहे त्या टर्ममध्ये त्याचा कोइफिशियंट, म्हणजे तो झाला तुमचा इमॅजिन नंबर बी. मग राहिला ए काय असेल ते बघूयात मग आपण. आता बी हा काय मिळेल आपल्याला, इमॅजिन नंबर. मग ए काय असेल बघा, ए हा असेल रिअल पार्ट. तेच कसं लिहिता येईल, ए इज कॉल्ड रिअल पार्ट ऑफ झेड. म्हणजेच कसं रीड करणार, झेड म्हणजे काय, कॉम्प्लेक्स नंबर. ए इज कॉल्ड रिअल पार्ट ऑफ कॉम्प्लेक्स नंबर अँड इज डिनोटेड बाय, रिअल कसा डिनोट करून बघा, किंवा रिअल पार्ट आर ई, कॅपिटल आर ई ऑफ झेड किंवा ऑर कॅपिटल आर ऑफ झेड. म्हणजे काय अर्थ होईल याचा, रिअल पार्ट ऑफ कॉम्प्लेक्स नंबर. पूर्ण हे जे काय आपण वर्डिंगमध्ये लिहिण्याचं नोटेशननी शॉर्टमध्ये होतं, रिअल पार्ट ऑफ झेड. हे पण रिअल पार्ट ऑफ झेड. हे रिअल पार्टच्या बाबतीत झालं. आता बघूयात इमॅजिन नंबरचं पार्ट, बी इज कॉल्ड इमॅजिनरी पार्ट ऑफ झेड. म्हणजेच बी इज कॉल्ड इमॅजिनरी पार्ट ऑफ कॉम्प्लेक्स नंबर. इट इज डिनोटेड बाय बघा, आय एम ऑफ झेड किंवा ऑर आय ऑफ झेड. म्हणजेच काय, इमॅजिनरी पार्ट ऑफ कॉम्प्लेक्स नंबर. हे नोटेशन वर्डिंगमध्ये लिहिण्याऐवजी नोटेशनमध्ये लिहिलं, आय ऑफ झेड म्हणजे कॉम्प्लेक्स नंबर. कुठला फॉर, इमॅजिनरी पार्ट ऑफ कॉम्प्लेक्स नंबर. हा झाला कॉम्प्लेक्स नंबर म्हणजे काय, झेड इज इक्वल टू ए प्लस बी एन टू आय. रिअल पार्ट कुठला आणि इमॅजिनरी पार्ट कुठला, कॉम्प्लेक्स नंबर कशाने डिनोट करणार, झेडने. ठीक आहे, ए हा झाला रिअल पार्ट आणि बी झाला इमॅजिनरी पार्ट. बघा म्हणजे दॅट इज एक आपल्याला डायग्राम पण करता येईल. झेड इज इक्वल टू ए प्लस बी एन टू आय. हा तुमचा कॉम्प्लेक्स नंबर आहे. ठीक आहे, ए हा काय झाला रिअल पार्ट आणि बी काय झाला इमॅजिनरी पार्ट. ठीक आहे, बी इमॅजिनरी पार्ट कसा ओळखला, आयचा कोइफिशियंट. आणि रिअल पार्ट म्हणजे जिथं आय नाही तो काय असणार तुमचा रिअल पार्ट. मग आता तो जो काय कॉम्प्लेक्स नंबर कशाने डिनोट करतो, झेड. आता सेट फॉर्ममध्ये जर आपल्याला कॉम्प्लेक्स नंबर लिहायचा असेल तर कसं लिहिता येतं बघा, द सेट ऑफ कॉम्प्लेक्स नंबर इज डिनोटेड बाय, कॉम्प्लेक्स नंबरची सुरुवात सी ने आणि सेट फॉर्म लिहायचं असेल तर कर्ली ब्रॅकेटमध्ये कॉम्प्लेक्स नंबर ए प्लस बी एन टू आय, कंडिशन सच दॅट ए बी बिलॉंग्स टू आर. आर हा रिअल नंबरचा सेट आहे, दोन एलिमेंट आहे ए आणि बी त्याच्यामधले असणार आहेत. आणि आय इज इक्वल टू व्हॅल्यू स्क्वेअर रूटमध्ये -1. सेटचं नोटेशन हा झाला सेट फॉर्ममध्ये. कायच केलं आपण, जे काही दिलं डेफिनेशनमध्ये तेच लिहिले, कॉम्प्लेक्स नंबर त्याची कंडिशन आणि आय इज इक्वल टू व्हॅल्यू. हे जे काय आहे ते कसं रीड करणार, ए प्लस बी एन टू आय सच दॅट ए बी बिलॉंग्स टू आर, आय इज इक्वल टू स्क्वेअर रूटमध्ये -1. ठीक आहे, आता एखाद्याचे एक्झाम्पल्स बघूयात आपण. दिलेले एक्झाम्पल्स आहेत बघा, झेड ए प्लस बी एन टू आय म्हणजे रिअल आणि इमॅजिनरी पार्ट जो का तुमचा दॅट इज कॉम्प्लेक्स नंबर होता, झेड इज इक्वल टू ए प्लस बी एन टूच्या फॉर्ममध्ये तो लिहायचा आपल्याला इथं. नंतर रिअल पार्ट ऑफ झेड, रिअल पार्टच लिहायचा इथं. आणि इमॅजिनरी पार्ट आय एम ऑफ झेड म्हणजे इमॅजिनरी पार्ट. ए प्लस बी एन टू फॉर्म म्हणजे आधी रिअल पार्ट आणि नंतर इमॅजिनरी पार्ट ह्याच फॉर्ममध्ये लिहायचं, उलट करायचं नाही. ठीक आहे, बघा आता मग इथं झेड 2 + 4 × आय, रिअल पार्ट 2 आणि इमॅजिनरी पार्ट 4 आहे. मग त्या ॲज इट इज लिहिता येईल आपल्याला, काही चेंज नाही, 2 + 4 आहे. रिअल पार्ट ह्यातला काय मिळतोय 2, इमॅजिनरी पार्ट 4. का, कारण तिथं आयचा कोइफिशियंट म्हणजे 4 आहे, त्यामुळे आपण काय लिहिणार 4. आय लिहायचं नाही इथं, ओळखायचं आहे आपण. कसं ओळखणार, जिथं आय आहे त्याचा कोइफिशियंट म्हणजे तो इमॅजिनरी पार्ट असेल. ठीक आहे, आता 5 × आय बघा, हा इमॅजिनरी नंबर आहे पण आपल्याला कॉम्प्लेक्स नंबर फॉर्ममध्ये लिहायचा आहे. म्हणजे तो कसा लिहिता येईल, 0 + 5 आहे. म्हणजे रिअल पार्ट नाही आहे, ॲब्सेंट आहे तिथं, मग तो काय झाला 0. आणि इमॅजिनरी पार्ट आयचा कोइफिशियंट 5 हा झाला. बघा आता काही वेळेस आता रिअल पार्ट ॲब्सेंट आहे म्हणजे इमॅजिनरी पार्ट म्हणतो, म्हणजेच ह्याला आपण काय म्हणू शकतो, प्युअरली इमॅजिनरी नंबर म्हणायचं. जर रिअल पार्ट नसेल आणि इमॅजिनरी पार्ट मिळत असेल तर तो काय झाला प्युअरली इमॅजिनरी नंबर. ठीक आहे, नेक्स्ट एक्झाम्पल 3 - 4 आहे, ॲज इट इज आहे, रिअल पार्ट पण आहे, लिहिता येईल आपल्याला 3 - 4 आहे ए प्लस बी एन टूच्या फॉर्ममध्ये. नंतर रिअल पार्ट 3, इमॅजिनरी पार्ट साईन सकट लिहायचं, आयचा कोइफिशियंट -4. काही वेळेस घाईगडबडीत आपण साईनच लिहित नाही. नंतर 5 + रूटमध्ये -16. आता हे सुद्धा बघा, आता स्क्वेअर रूटमध्ये आय इज इक्वल टू व्हॅल्यू काय असते हो, हे इथं करता येईल आपल्याला, आय इज इक्वल टू व्हॅल्यू स्क्वेअर रूटमध्ये -1. आता हे
स्क्वेअर रूटमध्ये -16ला कसं लिहिता येतं, -1 इंटू स्क्वेअर रूटमध्ये हे 16, स्क्वेअर रूटमध्ये -1 म्हणजे जर सेपरेट केलं -1 इंटू म्हणजे इंटू स्क्वेअर रूटमध्ये 16, तर काय होतं, स्क्वेअर रूट -1 म्हणजे आयची व्हॅल्यू आणि स्क्वेअर रूटमध्ये 16 आहे म्हणजे त्याचा स्क्वेअर रूट जर काढलं तर व्हॅल्यू काय मिळते, स्क्वेअर रूटमध्ये -1 इंटू 4 म्हणजे -1 आहे म्हणजे स्क्वेअर रूट -1ची व्हॅल्यू आहे, त्यामुळे व्हॅल्यू काय मिळणार आपल्याला 4 आहे. ठीक आहे, म्हणजे हा कॉम्प्लेक्स नंबर कसा येतो बघा, 5 + 4 आहे, हा कॉम्प्लेक्स नंबर मिळतो आपल्याला इथं. मग आता ह्याच्यावरून रिअल पार्ट लिहायचं इथं 5, इमॅजिनरी पार्ट 4. नंतर नेक्स्ट एक्झाम्पल 2 + √5 इंटू आय ॲज इट इज राहील 2 + √5 इंटू आय. त्यातला इमॅजिनरी पार्ट √5 आणि रिअल पार्ट 2. 7 + √3 म्हणजे काय आला इथं, रिअल पार्ट आला, इमॅजिनरी पार्टच आहे, मग त्या फॉर्ममध्ये लिहायचं 7 + √3 + 0 इंटू आय म्हणजे इमॅजिनरी पार्ट नाही, रिअल पार्ट काय आला 7 + √3 आणि इमॅजिनरी पार्ट 0. जर इमॅजिनरी पार्ट 0 असेल तर हा काय मिळणार आहे, प्युअरली रिअल नंबर मिळणार आहे. ठीक आहे, हे झालं कॉम्प्लेक्स नंबरच्या एक्झाम्पलच्या फॉर्ममध्ये. नेक्स्ट डेफिनेशन आहे बघा, इक्वॅलिटी ऑफ 2 कॉम्प्लेक्स नंबर. इक्वॅलिटी ऑफ 2 कॉम्प्लेक्स नंबर, आता जे काय आपण डेफिनेशनचं हेडिंग आहे त्या हेडिंगमध्येच त्या डेफिनेशनचा मिनिंग कळतो. इक्वॅलिटी म्हणजे समान असणारे 2 कॉम्प्लेक्स. मग बघूया काय डेफिनेशन. 2 कॉम्प्लेक्स नंबर, फर्स्ट Z1 = A + B * I अँड Z2 = C + D * I आर सेड टू बी इक्वल. हे दोन्ही कसे सांगितलेत, इक्वल म्हणजे Z1 = Z2. त्याच्या पुढं इफ दे आर रिअल अँड इमॅजिनरी पार्ट्स आर इक्वल म्हणजे त्याचा रिअल पार्ट पण इक्वल आहे आणि इमॅजिनरी पार्ट पण इक्वल आहे. म्हणजे काय आपण डेफिनेशनमध्ये सांगितलं ते आपण लिहिले बघा. दॅट इज A + B * I = C + D * I म्हणजे Z1 = Z2. Z1ची व्हॅल्यू लिहिली = Z2 जे काय डेफिनेशनमध्ये सांगितलं. मग त्याच्यावरून लिहिता येईल आपल्याला इफ A = C का, इफ दे आर रिअल पार्ट म्हणजे हा काय झाला रिअल पार्ट अँड C = 2 हा काय झाला इमॅजिनरी पार्ट. ठीक आहे, आता हे परत नंतर नेक्स्ट एक्झाम्पल आहे बघा. इफ X + Y * I = 4 + 3 आहे, तेच लिहायचं आहे. देन रिअल पार्ट बरोबर व्हॅल्यू काय मिळेल, X = 4 अँड इमॅजिनरी पार्ट Y = 3. एक्झाम्पल सॉल्व करायचे आहेत आपल्याला 2 ते 3 मार्काचे इक्वॅलिटी फॉर्म करून X आणि Y ची व्हॅल्यू. हे साधं सिम्पल एक्झाम्पल आहे. आधी आपण सगळ्या बेसिक कन्सेप्ट समजून घेऊयात, नंतर एक्झाम्पल्स टाईपनुसार सॉल्व करूयात. ठीक आहे, नेक्स्ट डेफिनेशन बघूया. डेफिनेशन कॉन्जुगेट ऑफ कॉम्प्लेक्स नंबर. काय डेफिनेशन सांगते बघा, द कॉन्जुगेट ऑफ कॉम्प्लेक्स नंबर म्हणजे कॉम्प्लेक्स नंबर दिले Z = A + B * I is defined as A - B * I म्हणजे काय चेंज केला हो, जो काय कॉम्प्लेक्स नंबर आहे त्याचा कॉन्जुगेट नाही लिहायचा आपल्याला. इज डिफाईन ॲज म्हणजे Z = A + B * I आणि चेंज करून काय सांगितलंय A - B * I म्हणजे प्लसच्या ऐवजी मायनस घेतलेलं आहे. हा चेंज थोडाफार झाला आहे. नंतर इट इज डिनोटेड बाय, तो जो काय कॉम्प्लेक्स नंबर आहे त्याचा Z बार म्हणजे त्याच्या डोक्यावर बार यायला पाहिजे रेष. Z बार रीड करताना काय म्हणणार Z बार, तोच तो काय असणार दिलेला कॉम्प्लेक्स नंबरचा कॉन्जुगेट. ठीक आहे, म्हणजे दॅट इज बघा हा कॉम्प्लेक्स नंबर आहे. Z = A + B * I Z आहे आणि कॉन्जुगेट लिहायचं आहे तर Z बार त्याच्या डोक्यावर रेष येणार म्हणजे Z बार = A + B * I म्हणजेच A - B आहे. म्हणजे काय करायचं, कुठलाही कॉम्प्लेक्स नंबर तुम्हाला देऊ देत, त्याचा जो काही इमॅजिनरी पार्ट आहे, आता या दिलेला कॉम्प्लेक्स नंबरमधला इमॅजिनरी पार्ट कुठला आहे B * I पार्ट आणि A हा रिअल पार्ट आहे. दिलेल्या एक्झाम्पल्समधला इमॅजिनरी नंबरचा साईन चेंज करायचा. आता कॉम्प्लेक्स नंबर आहे प्लस आहे, इमॅजिनरी नंबर प्लसमध्ये. हा जर कॉम्प्लेक्स नंबर दिला असेल त्याचा साईन चेंज केला तर तो काय त्याचा होणार कॉन्जुगेट. कॉन्जुगेट कसं सॉल्व करणार, दिलेलं एखादं एक्झाम्पल Z = म्हणून दिलं जाणार, लिहिताना Z बार म्हणून लिहायचं आणि दिलेला जो काही कॉम्प्लेक्स नंबर आहे त्याच्यामधला इमॅजिनरी पार्ट हुडकायचा आणि त्याचा साईन चेंज करायचा. प्लस असेल तर मायनस आणि मायनस असेल तर
प्लस इमॅजिनरी नंबरचं साईन चेंज करायचं ओनली, रिअल नंबर ॲज इट इज. मग त्याच्यावरून काही एक्झाम्पल्स घेतलेत बघूयात. झेड इज इक्वल टू, फर्स्ट एक्झाम्पल आहे बघा, झेड आणि इकडं लिहायचं झेड बार, 3 + 4 आहे. आता आपल्याला कॉन्जुगेट लिहायचं आहे, झेड बार म्हणून येणार, 3 + 4 आहे, म्हणजे इमॅजिनरी नंबरचं साईन चेंज करायचं, प्लसच्या ऐवजी -3 - 4 आहे. आले. नंतर -2, काही गडबडीत काय होतं, तर सेकंडला इमॅजिन नंबर असा आपण इमॅजिन करतो, तसं काही नाही. 2 + 3, 3 + 2 एकच व्हॅल्यू येणार आहे, मग ते तर सेम 7 आहे -2. म्हणजे आपल्याला काय करायचं आहे, फक्त इमॅजिनरी नंबरचं साईन चेंज करायचं आहे, रिअल नंबर ॲज इट इज ठेवायचं आहे. म्हणजे -2 ॲज इट इज ठेवणार मी आणि इमॅजिन नंबरचं साईन चेंज करणार, -7 आहे. केलं चेंज, तेवढाच पार्ट चेंज केला आहे मी. नंतर आता बघा, हा आता हा 3 काय रिअल नंबरच आहे. आपण काय करणार आहे, जो काही कॉन्जुगेट लिहायचा असेल त्याच्या फक्त इमॅजिन नंबरचं साईन चेंज करायचं, त्यामुळे काय ॲज इट इज 3 राहील, काय चेंज करता येत ना. आता नेक्स्ट 5 × I, म्हणजे इमॅजिन नंबर त्याचं साईन चेंज करायचं, प्लस आहे तर -5 × I. नेक्स्ट 2 + √3 ॲज इट इज, कारण रिअल पार्ट आहे, इमॅजिनरी साईन कुठं आय दिसतच नाही, साईन चेंज करता येतच नाही, 2 + √3. नंतर सेकंड एक्झाम्पल, 7 + √5 × I, म्हणजे इथे इमॅजिनरी नंबर आहे त्याचा साईन चेंज करायचा आपल्याला. 7 इमॅजिन नंबरचं साईन काय प्लस आहे, तर चेंज करायचं आहे, तरच तो काय मिळणार आपल्याला कॉन्जुगेट. √5 7 - √5 × I. एक्झाम्पल झाले बघा. आता एखादं एक्झाम्पल दिलं असेल, झेड इज इक्वल टू cos θ - I × sin θ, देन फाईंड झेड बार लिहायचं आहे. म्हणजे सॉल्व्ह करताना काय करणार, झेड इज इक्वल टू म्हणून लिहिणार आणि त्याचा कॉन्जुगेट झेड बार इज इक्वल टू काय मिळेल मग, cos θ. आय म्हणजे काय असणार, हा इमॅजिन नंबरचा साईन चेंज करायचा आहे, प्लस I × sin θ. म्हणजे जिथं आय आहे त्याचा कोइफिशियंट असं म्हणतो ना आपण, त्यामुळे त्या इमॅजिन नंबरचं साईन करायचं, मायनस आहे तर प्लस. लिहिताना झेड बार लिहिणं महत्त्वाचं आहे. जर तुम्ही झेड लिहिलं आणि काही गडबडीत झेड बार लिहायचं विसरलं तर काय होईल, झेड इज इक्वल टू परत एक कॉम्प्लेक्स नंबर आहे आणि त्याचा झेड बार लिहा. त्यामुळे झेड आणि कॉम्प्लेक्स कॉन्जुगेट लिहायचं असेल तर झेड बार हे लिहायला पाहिजे नोटेशन. MCQला किंवा 2 मार्काच्या टाईपमध्ये आता छोटं असेल, MCQला विचारलं जाऊ शकतं, एखादं एक्झाम्पल दिलं त्याच्यामध्ये 4 ऑप्शन असतात, त्यातलं एक सिलेक्ट करावं लागतं, मायनर चेंजेस असतात. ठीक आहे, हे झालं कॉन्जुगेट. ठीक आहे, आपण थांबूयात इथं. थँक्यू.